₹150, 25 लाखांचं कर्ज आणि मुलाचा भीषण अपघात. सुनील तावडे यांचा थरारक संघर्ष. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते सुनील तावडे यांच्या आयुष्यातील असा संघर्ष जो ऐकून कुणाच्याही डोळ्यात पाणी येईल. आज यशस्वी दिसणाऱ्या सुनील तावडेंच्या आयुष्यात एक काळ असा होता जेव्हा त्यांच्या घरात फक्त ₹150 शिल्लक होते. एका मुलाखतीत बोलताना सुनील तावडे यांनी सांगितलं की एकेकाळी ते दिवसाला 3 मालिकांचे शूटिंग करत होते. पण अचानक एकामागोमाग एक मालिका बंद पडू लागल्या. काम कमी झालं आणि आर्थिक संकट ओढावलं. याच काळात त्यांनी स्वतःचं घर बांधण्याचा निर्णय घेतला. मात्र ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्याच लोकांनी त्यांची फसवणूक केली. इंजिनियरपासून अनेक लोकांनी त्यांना चुकीचे सल्ले दिले आणि त्यातून मोठं नुकसान झालं. परिस्थिती इतकी बिकट झाली की त्यांच्यावर तब्बल 25 लाख रुपयांचं कर्ज झालं. गाडीचे हप्ते भरण्यासाठी बहिणीकडून पैसे घ्यावे लागले. बँकेचे अधिकारी घरापर्यंत येऊ लागले. पण इतक्या संकटांमध्येही सुनील तावडे खचले नाहीत. त्यांनी धाडसी निर्णय घेत घर विकण्याचं ठरवलं. बँकेकडून मुदत घेतली आणि अखेर घर विकून संपूर्ण कर्ज फेडलं. त्यानंतर त्यांनी मीरा रोड येथे नवीन फ्लॅट घेतला. पण आयुष्यातील सर्वात मोठा धक्का अजून बाकी होता. नवीन घरात गणपतीची मूर्ती ठेवण्यासाठी जात असताना रस्त्यात त्यांना एक भीषण अपघात झालेला दिसला. त्यांनी मनोमन प्रार्थना केली की ज्याचा अपघात झालाय तो वाचू दे. मात्र काही क्षणांनी जे सत्य समोर आलं ते हादरवून टाकणारं होतं. तो अपघात त्यांच्या स्वतःच्या मुलाचा होता. अचानक एका गाडीने वळण घेतल्यामुळे मुलाचा गंभीर अपघात झाला होता. प्रत्यक्षदर्शींनाही तो वाचणार नाही असं वाटत होतं. सुदैवाने मुलगा बचावला आणि त्यानंतर जणू सुनील तावडे यांच्या आयुष्याने नवीन वळण घेतलं. नवीन घरात प्रवेश केल्यानंतर त्यांना पुन्हा काम मिळू लागलं. करिअर स्थिर झालं. मुलंही स्वतःच्या आयुष्यात यशस्वी झाली. सुनील तावडे सांगतात की त्या कठीण काळात त्यांच्या मुलांनी दिलेला पाठिंबा हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार होता. सुनील तावडे आणि सोनाली तावडे यांची प्रेमकहाणी. दुसऱ्या लग्नानंतर सापडलं खरं सुख. प्रेमाला वय नसतं, परिस्थितीची बंधनं नसतात आणि आयुष्य कितीही कठीण वळणावर असलं तरी प्रेम पुन्हा नव्याने फुलू शकतं. मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते सुनील तावडे यांच्या आयुष्यातही अशीच एक प्रेमकहाणी घडली. आज आपण जाणून घेणार आहोत सुनील तावडे आणि त्यांच्या पत्नी सोनाली तावडे यांच्या प्रेमकहाणीबद्दल, जी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरू शकते. सुनील तावडे यांनी अनेक मालिकांमधून आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं. मात्र पडद्यावर हसतमुख दिसणाऱ्या या अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्यात एक काळ असा होता जेव्हा ते मोठ्या मानसिक तणावातून जात होते. त्यांच्या पहिल्या वैवाहिक आयुष्यात काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. नात्यातील मतभेद इतके वाढले की अखेर घटस्फोटाची वेळ आली. हा काळ त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळांपैकी एक होता. अशाच काळात त्यांच्या आयुष्यात सोनाली यांची एंट्री झाली. सुरुवातीला दोघांची साधी ओळख झाली. काही भेटीगाठी झाल्या. नंतर संवाद वाढत गेला आणि हळूहळू मैत्री निर्माण झाली. या मैत्रीत एकमेकांना समजून घेण्याची भावना होती. सुनील तावडे त्या काळात अनेक भावनिक संघर्षांचा सामना करत होते आणि सोनाली त्यांना समजून घेणारी व्यक्ती ठरली. काळ जसजसा पुढे सरकला गेला तसतशी ही मैत्री प्रेमात बदलत गेली. विशेष म्हणजे सोनाली या सुनील तावडेंपेक्षा तब्बल 11 वर्षांनी लहान होत्या. पण प्रेमात वयाचा अडथळा कधीच आला नाही. दोघांनाही एकमेकांचा स्वभाव, विचार आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आवडला. मात्र हा निर्णय इतका सोपा नव्हता. एका बाजूला घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होती तर दुसऱ्या बाजूला नव्या नात्याची सुरुवात होत होती. समाज काय म्हणेल, लोक कसे पाहतील, अशा अनेक प्रश्नांचा सामना त्यांना करावा लागला. पण दोघांनीही आपल्या नात्यावर विश्वास ठेवला. अखेरीस त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि नव्या आयुष्याची सुरुवात केली. लग्नानंतर दोघांनी मिळून संसाराची जबाबदारी सांभाळली. आयुष्यातील सुखदुःख एकत्र अनुभवले. एकमेकांना साथ देत त्यांनी आपलं नातं अधिक मजबूत केलं. आज त्यांच्या कुटुंबाकडे पाहिलं तर एक आनंदी आणि समाधानी संसार दिसतो.
त्यांचा मुलगा शुभंकर तावडे देखील मराठी चित्रपटसृष्टीत आणि मालिकांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे. वडिलांप्रमाणेच अभिनय क्षेत्रात त्यानेही आपला ठसा उमटवला आहे. तावडे यांचा मुलगा लोकप्रिय अभिनेता शुभंकर तावडे पाठराखीण मालिकेच्या निमित्ताने 10 वर्षांनंतर मालिका विश्वात पुनरागमन केलं आहे. पाठराखीण मालिकेत शुभंकर आलोक सूर्यवंशीची भूमिका साकारत आहे. दिसायला देखणा असला तरी आलोक हा स्वभावाने अत्यंत विक्षिप्त आहे. मोठ्या आवाजाची भीती, मनाविरुद्ध गोष्टी झाल्यावर अनावर होणारा राग आणि स्वतःलाही इजा करण्याइतका टोकाचा स्वभाव असलेली अशी शुभंकरची भूमिका आहे. मालिकेबद्दल बोलताना शुभंकर म्हणाला की टीव्ही या माध्यमाविषयी मला प्रचंड आदर आहे. माझी अभिनयाची सुरुवातच टेलिव्हिजनने केली. मध्यंतरीच्या काळात अनेक चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये व्यस्त असल्यामुळे मालिकेत काम करणं शक्य झालं नाही. पण पाठराखीण मालिकेतल्या भूमिकेसाठी विचारणा झाली आणि ऐकता क्षणीच मला ती भावली. सहसा अशा पद्धतीची भूमिका करायला कुणी धाजावत नाही. आलोक हा टिपिकल हिरो नाहीये. हळूहळू हे पात्र प्रेक्षकांना उलगडेल. मित्रांनो, सुनील तावडे आणि त्यांच्या कुटुंबाची यांची गोष्ट आपल्याला एकच शिकवते. सुनील आणि सोनाली यांच्या प्रेमकहाणीतून एक महत्वाचा संदेश मिळतो. आयुष्यात एखादं नातं संपलं म्हणून आयुष्य संपत नाही. कधीकधी नियती आपल्यासाठी आणखी एक सुंदर अध्याय लिहून ठेवलेला असतो. दुसरी संधी स्वीकारण्याचं धाडस, एकमेकांवरचा विश्वास आणि नातं जपण्याची तयारी असेल तर कोणतंही नातं यशस्वी होऊ शकतं. म्हणूनच आजही सुनील तावडे आणि सोनाली तावडे यांची प्रेमकहाणी अनेकांना प्रेरणा देते.